भाजपला पराभूत करण्यासाठी जमेल ते करा, शरद पवारांचे निर्देश. सर्वांना एकत्र घेऊन निवडणूक लढणार, आव्हाड यांची माहिती. मुंबई पालिकेमध्ये शरद पवार आणि ठाकरे बंधू एकत्र, उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्यावर पदाधिकाऱ्यांचं बैठकीत एकमत. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत, ही लोकेच्छा. त्यासाठी कोणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही, काँग्रेसच्या भूमिकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. उमेदवारी नाही, काळजी करू नका. ज्यांना या निवडणुकीत थांबावं लागलं त्यांना मी दुसरीकडे ऍडजस्ट करेन, अजित पवारांचं बारामतीकरांना आश्वासन. छावा संघटनेच्या विजय घाडगेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात. अजित पवारांची सभा उधळून लावण्याचा दिला होता इशारा. चव्हाणला राष्ट्रवादीत बढती दिल्यानं छावा संघटनेचा संताप. अर्णव खैरेंचा जीव ठाकरेंमुळे गेला, भाजपाकडून थेट घणाघात. मुंबई भाजपा आंदोलनातून करणार ठाकरेंचा निषेध. शेरोशायरी चालते तर उर्दूत पत्रक का नको, भाजपा आमदाराचा विरोधकांना सवाल. आल्हाद कलोटी यांची आमदार राणांकडून पाठराखण. कलोटी स्वकर्तृत्वावर राजकारणात, आल्हाद कलोटी बिनविरोध विजयी, विरोधकांची फडणवीसांवर टीका. मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध आलाच कसा, नाना पटोले यांनी विचारला सवाल. दोंडाईचामध्ये भाजपाचे सर्व 26 उमेदवार बिनविरोध आल्याचा आनंद. जयकुमार रावल यांनी डीजेच्या तालावर धरला ठेका. माहीममध्ये रेल्वे ट्रॅक जवळील झोपडपट्टीत आग. अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी. आगीचं कारण अस्पष्ट. अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारावर दमदाटी. उमेदवाराला पकडून आणतानाचा व्हिडिओ समोर. निवडणूक कार्यालयात उमेदवाराला पकडून आणल्याचा व्हिडिओ. जामनेर नगर परिषदेमधील व्हिडिओ. वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात धुडगूस. मागच्या प्रेक्षकांना दिसत नसल्यानं गोंधळ. अंगावर खुर्च्या फेकल्यानं पोलिसांचा हस्तक्षेप. मालेगावातील आंदोलकांवर गुन्हे दाखल. छावणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. शुक्रवारी न्यायालयाच्या आवारात आंदोलक आक्रमक. गोंदियामध्ये 14 वर्षीय मुलीवर बापानं केला अत्याचार. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघड. भाजपा दबाव टाकून अर्ज माघारी करवतंय, नाना पटोले यांचा आरोप. संभाजीनगरमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी 29 जणांवर गुन्हा. आधार कार्ड आणि प्रमाणपत्रातील जन्मतारखांमध्ये फरक. कामगारांच्या हितासाठी मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. देशात 4 नवे कामगार कायदे लागू. नवी मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सिडकोची 4508 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध. ऋतुबदलामुळे मुंबईकरांना नेत्रसंसर्ग. नेत्रसंसर्गात मोबाईलच्या वापरामुळे पडते भर. पुण्यातील टोळी युद्धावर पोलिसांच्या कारवाईला वेग. कुख्यात रिझवान उर्फ टिपू पठाणसह टोळीवर मकोका. देशामध्ये आकस्मिक मृत्यूंच्या घटनेत महाराष्ट्र प्रथम. एनसीआरबीच्या अहवालात आली धक्कादायक माहिती समोर. पुण्यामध्ये कचरा वेचक महिलेचा प्रामाणिकपणा. रस्त्याच्या कडेला सापडलेले 10 लाख केले परत. कचरा वेचत असताना बॅगेत सापडले होते 10 लाख. जम्मू काश्मीरचे पोलीस धडकले डॉक्टर मुजफ्फर अहमदच्या घरी. डॉक्टर मुजफ्फर अहमद दिल्ली स्फोट प्रकरणातील आदिलचा भाऊ.